लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल व जर तो तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही लाईक करावा, इतरांबरोबर शेअर करावा। संदेशाचे नोटिफिकेशन तुम्हाला काय मिळण्यासाठी आणि आमचे नवीन येणारे संदेश काय मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो नेफिली, अर्थात या पृथ्वीवर मानवांचे संतान आणि एक दानव ज्यांना जायंट्स किंवा नेफिली वंश म्हणतात। उत्पत्ती 6 अध्यायामध्ये आम्हाला देवपुत्र आढळतात। हे देवपुत्र नक्की कोण आहेत? काय स्वर्गातून दूत आले काय? काय दूत आणि मानव यांच्या संघातून हे दानव निर्माण झाले काय? हे विविध प्रश्न आमच्या समोर उद्भवतात, परंतु याचं नक्की विश्लेषण आम्ही पवित्र शास्त्रात पाहूया। या सर्व रहस्याचे सत्य बायबलमध्ये देवाने ठेवलेले आहे। म्हणून आपण सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। उत्पत्ती याचं पुस्तक याचा 6वा अध्याय याचं वचन 1 पासून मी वाचत आहे। नंतर भूतलावर मनुष्यांची वाढ होऊ लागली आणि त्यास कन्या झाल्या। तेव्हा मानव कन्या सुंदर आहेत असे देवपुत्रांनी पाहिले आणि त्यांतल्या ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केल्या। तेव्हा परमेश्वर म्हणाला, मनुष्य भ्रांत झाल्यामुळे माझ्या आत्म्याची त्याच्याठायी सर्व काळ सत्ता राहणार नाही। तो देहधारी आहे, तथापि मी त्याला 120 वर्षाचा काळ देईन। त्या काळी भूतलावर महाकाय होते। पुढे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले तेव्हा त्यास पुत्र झाले। ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले। 5वं वचन, पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे। त्यांच्या मनांतील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले। म्हणून मानव पृथ्वीवर उत्पन्न केल्याचा परमेश्वराला अनुताप झाला आणि त्याच्या चित्ताला खेद झाला। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो। आमेन। 4थं वचन जे येथे आहे या वचनाकडे आज आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत आणि ते म्हणते, त्या काळी भूतलावर महाकाय होते। अर्थात जे वचन आता आम्ही वाचलेलं आहे या वचनावर विविध प्रकारचे तर्क वितर्क करण्यात आलेले आहेत। अर्थात येथे पवित्र शास्त्र म्हणते की देवपुत्र मानव कन्यापाशी गेले। यावर आजपर्यंत 3 तर्क करण्यात आलेले आहेत। अर्थात बायबल अभ्यासक याविषयी विविध प्रकारची आपली मतं मांडतात। कैक लोक या देवपुत्रांना पतित झालेले दूत संबोधतात जे स्वर्गातून खाली पडले लुसिफर बरोबर। दुसरा तर्क आहे, हे स्वर्गांतील दूत होते जे मानव स्त्रियांकडे आकर्षित झाले, लैंगिक दृष्ट्या त्यांचा शारीरिक संबंध झाला आणि त्यांतून हे दानव तयार झाले, अशी ही दुसरी कल्पना। व तिसरी कल्पना आहे की हे देवपुत्र हे मानवच होते जे आदमापासून आले होते। आदम देवपुत्र असल्या कारणाने त्याचे संतान जे आहेत हेही देवपुत्र म्हणून गणण्यात आले। पवित्र शास्त्रांतील उत्पत्ती 6 अध्यायातलं 4थं वचन हे देवपुत्रांविषयी सांगते, स्वर्गदूतांविषयी काही सांगत नाही। मानव जातीचा विस्तार होऊ लागला आणि अचानक असे कसे घडले की स्वर्गीय दूत हे मानवी स्त्रियांकडे आकर्षित व्हावे? मानव स्त्रियांना निर्माण करून 1656 वर्षे झाली होती। कोणाही दूतांना स्त्रियांचे आकर्षण आलेच नव्हते, तसे झालेच नव्हते। अचानक हे कसे घडणार? संपूर्ण शास्त्रलेख त्यानंतरचाही पूर्णतः त्यावर शांत आहे। परंतु अशी कल्पना करण्यात आली की स्वर्ग आणि पृथ्वीवरील जातीमध्ये लैंगिक गोष्टी घडल्या। येथे सर्वप्रथम ही गोष्ट आम्ही समजायला हवी की देवपुत्र हे शरीरात आहेत आणि मानव कन्या या शरीरात आहेत, देहात। म्हणून त्यांची तुलना पारिचारिक आत्म्याशी होऊ शकत नाही। देवपुत्रांनी मानव कन्या विवाहून घेतल्या ज्या देहाच्या होत्या
जसे देवपुत्र देहाचे तसे मानव कन्याही देहाचे होते. येथे दूत जे आहेत हे आत्मे आहेत, ते शरीर नाही आहेत. इब्री लोकासपत्र याचा पहिला अध्याय आणि याचं वचन 14 म्हणते, ज्यांना वारशाने तारण मिळणार आहे त्याच्या सेवेसाठी पाठविलेले ते सर्व पारिचारिक आत्मे नाहीत काय? अर्थात देवदूत जे आहेत हे पारिचारिक आत्मे आहेत, त्यांना आमच्यासारखं शरीर नाही आहे. ही गोष्ट सर्वप्रथम आम्हाला समजून घेणे गरजेचे आहे. आणि त्यांचे प्रजनन होणे शक्यच नाही, कारण दूतांना देवाने तसे बनविलेलेच नाही. म्हणून स्वर्गांतील दूतांना संतान होत नाहीत, जसं पृथ्वीवर मनुष्यांना संतान उत्पन्न होते. कारण प्रजनन करावे यासाठी देवाने त्यांची निवड केलेलीच नाहीये. अशा या व्यक्तींचं, पारिचारिक आत्म्यांचं मनुष्यांबरोबर शारीरिक मिलन होणे ही अशक्यप्राय गोष्ट आहे. मत्ती वर्तमान याचा 22 अध्याय याचं 30 वचनात प्रभू येशूने म्हटले, कारण पुनरुत्थान झाल्यावर ते लग्न करून घेत नाहीत व त्या लग्नात दिल्या जात नाहीत, तर स्वर्गांतील देवदूताप्रमाणे असतात. अर्थात स्वर्गांतील देवदूताप्रमाणे असतात याचा अर्थ काय? तर स्वर्गांतील देवदूत जे आहेत हे पृथ्वीवरील स्त्री आणि पुरुष यांच्यासारखे लिंग धारण केलेले नाहीत. लक्षात घ्या, ही गोष्ट आम्हाला समजणं अतिशय आवश्यक आहे की प्रजनन होण्यासाठी देवाने आदमांतून हव्वा बाहेर काढली. स्वर्गांतील देवदूत हे स्त्री पण नाही आणि पुरुष पण नाही, त्यांना लिंग नाही आहे. स्वर्गामध्ये देवदूतांचं काही प्रजनन किंवा त्यांना संतान होत नसतात, आणि म्हणून देवदूतामध्ये अशा प्रकारची लैंगिक इच्छा स्त्रियांच्या बद्दल निर्माण होणे ही गोष्ट अशक्यप्राय आहे. व त्यांचे प्रजोत्पादन म्हणजे प्रजननाविषयी काही नाही. त्यांच्या संकरणांतून जन्म झाल्याची एकही नोंद नाही. त्यांच्या संकरणांतून जन्म होऊन कोणाची शुश्रूषा केल्याचेही आढळत नाही. व दूत आणि मानव कन्या यांच्या संयोगाने त्यांना जन्माला आलेली मुले, पापाचा स्वभाव हा त्या लेकरात घातला गेला असेही कुठे वचनात आढळत नाही. जर स्वर्गदूतांनी मानवांना विकृत करण्याचे पाप केले असते तर तसे शास्त्रलेखात स्पष्ट लिहिलेले असते. व प्रभू येशू ख्रिस्ताने लूक आणि मत्ती वर्तमानात नोहाच्या काळातील घटनेविषयी सांगितले, तेव्हा स्वर्गदूतांनी कसे पाप केले, स्वर्गदूतांनी कसे मानव कन्यांपाशी येऊन त्यांतून महाकाय निर्माण झाले हेही सांगितले असते. परंतु तसे कुठेही आम्हाला आढळत नाही. जर स्वर्गदूत हे अपराधी असते अशा भयंकर लैंगिक उल्लंघनाद्वारे, तर मग देवाने मानव जातीवर का दंड आणला? कारण रोमकरासपत्र 5 अध्याय 12 वचन म्हणते, एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले, आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये मरण पसरले. म्हणून देवदूत किंवा स्वर्गदूत किंवा पतिदूत यांचा मानव कन्याबरोबर कोणताही विवाह झाल्याचे शास्त्रवचन नाही आहे. तसेच पृथ्वीवर देवाचा क्रोध महापुराद्वारे आला, तो स्वर्गदूतांवर आला नाही, कारण देवाने मनुष्यांची दुष्टाई पाहिली असं वचन म्हणते की त्यांचे विचार सतत वाईट आहेत. देवाने कुठेही स्वर्गदूतांची दुष्टाई पाहिली नाही. त्या 120 वर्षात व 120 वर्षांनंतरही स्वर्गदूतांची काहीही घडले नाही. जर आम्ही ही गोष्ट मांडली की महाकाय हे पतिदूत किंवा स्वर्गांतील दूत यांचा मानव कन्याबरोबर लैंगिक संबंध होऊन त्यांतून महाकाय निर्माण झाले, तर मग सैतान हा उत्पन्नकर्ता ठरेल. तो उत्पन्नकर्ता नाही, सैतान हा विकृत करणारा आहे, परवर्टर, क्रिएटर नाही तो. यहुदाचं पत्र 1 अध्याय 6 वचन म्हणते, आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न राखता आपले वसतिस्थान सोडले, त्यांस त्याने निरंतरच्या बंधनात निबिड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेविले. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. कैक लोक हे वचन दाखवून ही गोष्ट या शास्त्रलेखावरून शिकवितात की स्वर्गदूत किंवा पतिदूत यांचं शारीरिक मिलन मानव कन्यांशी झाले. परंतु प्रियजनो हो, ही गोष्ट अशी घडलीच नाही. हे जे वचन आहे हे आम्हाला दाखवित आहे की सैतान जो पूर्वी लुसिफर होता आणि त्याच्याबरोबर कैक दूत त्याने खाली पाडले, ज्यांना पतिदूत म्हणण्यात आले.
अर्थात ही घटना त्यावेळेला घडलेली आहे जेव्हा मानवांची निर्मितीही झाली नव्हती. तेव्हा निर्माणकर्त्या विरुद्ध स्वर्गात त्या दूतांनी बंडाळी केली आणि त्यांना खाली न्यायाच्या दिवसासाठी अंधकारामध्ये त्यांना टाकण्यात आलेलं आहे. आज ते बंदिस्त आत्मे आहेत. अर्थात सैतान आणि त्याच्या दूतांनी सर्व समर्थ देवाविरुद्ध पाप केले आणि आपली बंडखोरी केली व देवदूतांना जे श्रेष्ठ पद देवाने दिले होते ते त्यांनी नाकारले. त्या श्रेष्ठ पदामुळे त्यांना काही अधिकार होता, तोही त्यांनी नाकारला. हे त्यांनी मानव कन्यांबरोबर शारीरिक संबंधासाठी केलेच नव्हते. लक्षात घ्या, याविषयी 2 पेत्र 2:4 मध्ये आणि यशया 14:12 ते 14 मध्ये आम्हाला आढळते ही स्वर्गात झालेली बंडाळी आहे. ही नोहाच्या काळात झालेली बंडाळी नव्हती. दूतांचे 2 भाग होतात, निवडलेले देवदूत आणि पतित दूत. ध्यानात घ्या, निवडलेले हे कदापि पाप करणारच नाहीत, म्हणूनच त्यांना निवडलेले हा शब्द वापरला गेलेला आहे. हा भेद आम्हाला जर कळला तर या गोष्टी आम्हाला कळतील. अशा प्रकारचा जो अनुवाद करण्यात आलेला आहे हा संपूर्ण गैर अनुवाद आहे आणि तो तुम्ही आणि आम्ही सोडून दिला पाहिजे, कारण असे कधीच घडले नाही आणि घडूही शकत नाही. हे देवपुत्र अर्थात स्वर्गांतील कोणते दूत नाहीत किंवा पतित दूत ही नाहीत. योहान 8:44 प्रमाणे सैतान हा लबाड आणि लबाडीचा बाप असल्या कारणाने त्याने अशा प्रकारची शिकवणूक प्रचलित केली. ते देवपुत्र स्वर्गदूत आहेत अशी संज्ञा लावणे ही पूर्णतः चुकीची आहे. देवाच्या वचनांचा योग्य अनुवाद केला गेला पाहिजे. ज्यांनी गैर अनुवाद करून चित्र रंगविले आहे तो सिद्धांत पूर्णपणे चुकीचा आहे आणि तो त्यांनी इयोबाच्या पुस्तकांतील घेतलेल्या वचनावर त्यांनी आधारित केलेला आहे. ती 1 अध्याय 6वं वचन, 2 अध्याय 1 वचन, 38 अध्याय 7वं वचन, परंतु तो संपूर्ण खोटा आहे. तिमोथेला 2 पत्र 4 अध्याय याचं 3 आणि 4 वचन म्हणते, कारण ते सुशिक्षण ऐकून घेणार नाहीत तर आपल्या कानांची खास जिरावी म्हणून ते स्वेच्छाचाराने आपणांसाठी शिक्षकांची गर्दी जमवितील आणि ते सत्य ऐकण्यापासून फिरतील व कल्पित कहाण्यांकडे वळतील अशी वेळ येईल. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की विज्ञान कथा निर्माण करण्यासाठी या देवाच्या वचनाचा असा अनुवाद केला गेला की स्वर्गांतील देवदूतांनी मानवी स्त्रियांशी लैंगिक संबंध साधला, ज्यांतून एक सुपरमॅन यावा असे महाकाय दानव निर्माण झाले. अशा प्रकारची कल्पना दंतकथा असून सत्यापासून त्यांचे कान बहकले आहेत. ही कल्पना हास्यास्पद असून मनोरंजनाची वाटते. याचा सत्याशी काही संबंध नाही. देवपुत्र हा शब्द कुठेही स्वर्गदूतांना लागूच होत नाही हे आम्हाला येथे स्पष्ट होते. आम्ही ही गोष्ट पहिली पाहत आहोत. हे दानव तर आले तरी कुठून? हे कुठून आले तर यांची सुरुवात आम्हाला उत्पत्तीमध्ये आढळते. येथे आम्ही पाहतो की वचन म्हणते त्या काळी भूतलावर महाकाय होते. अर्थात महाकाय होते हे अगोदरपासून होते असं आम्हाला आढळत आहे. अर्थात आदम जो पहिला मनुष्य तो महाकाय नव्हता हे आम्ही जाणतो. मग हे महाकाय अर्थात दानव हे कुठून आले? अर्थात हे महाकाय काईनाचे पुत्र होते, ज्यांचा बाप सर्प होता, जे दिसण्यात मनुष्यांप्रमाणे होते, परंतु त्यांची शरीराची ठेवण धिप्पाड, शरीराने फार दांडगे, उंच असे मोठे आणि सुंदर दिसत होते. हे सर्व काईनाचे संतान होते. अर्थात देवाने ज्यावेळेला सृष्टी उत्पन्न केली तेव्हा आम्ही पाहतो देवाने मासे बनविले, त्यानंतर पक्षी, त्यानंतर प्राणी जसे चिंपांजी, गोरिला, हे वानर आम्ही पाहतो, त्यानंतर सर्प आणि मग शेवटी मनुष्य निर्माण केला. सर्प हा अतिशय उंच धिप्पाड असा व्यक्ती होता. सर्प हा ॲनिमल होता, प्राणी होता आणि आम्हाला ही गोष्ट आढळते की तो मनुष्यासारखा हुबेहूब दिसणारा होता. तो देवाच्या स्वरूपात बनविला गेला नव्हता. फक्त मनुष्य आदम हा आणि हव्वा हे देवाच्या स्वरूपात बनविले गेलेले होते. तो बोलू शकत होता, तर्क करू शकत होता. अशा तर्काद्वारे त्याने संवाद करून हव्वेला बहकविले, फसविले, पापात पाडले आणि या सृष्टीवर शाप आणला आणि सर्प स्वतः शापित झाला. ही गोष्ट सर्वांनी समजून घ्या.
सर्प शापित झाल्यावर देवाने सर्पाचं जे मूळ शरीर होतं हे पूर्णपणे उद्ध्वस्त केलं, डिफॉर्म करून टाकलं. आणि आम्ही ही गोष्ट पाहतो की हव्वेद्वारे आदमापासून हाबेल जन्माला आला आणि सर्पापासून हव्वेला काईन जन्माला आला. आणि येथे आम्हाला दोन वेगवेगळे वंश आढळत आहेत. या संपूर्ण बायबलमध्ये नवीन आणि जुन्या करारात जेथे कुठे वंशावळ तुम्ही शोधाल, काईन हा आदमाचा पुत्र आहे असे कुठेही एकही शब्द आढळणार नाही. उत्पत्ती 6:4 मध्ये देवपुत्र व मानव कन्या यांच्या मिलनातून महाकाय निर्माण झाले आणि ते पृथ्वीवर नामांकित होते. अर्थात या ठिकाणी दोन वेगवेगळ्या मानव जाती आढळत आहेत. कारण उत्पत्ती 3:15 मध्ये दोन बीजे आम्हाला आढळतात की तू आणि स्त्री. तू म्हणजे कोण? सर्पाला देव म्हणत आहे आणि स्त्री म्हणजे हव्वा. सर्पाची संतती आणि तुझी संतती, येथे दोन वेगवेगळे संतान आहेत. ही गोष्ट आम्हाला समजायला हवी. यामध्ये मी परस्पर वैर स्थापीन, ती तुझे डोके फोडील व तू तिची टाच फोडशील. देवाने स्वतः दिलेली ही भविष्यवाणी आहे व ही दुहेरी भविष्यवाणी होती. ख्रिस्त जो स्त्रीचे बीज आणि सर्प ज्याचे डोके तो फोडील, जे सैतानाला दर्शविते, ही एक भविष्यवाणी होती. तसेच स्त्रीचे बीज हा हाबेल होता व सर्पाचे बीज हा काईन होता. या दोघात देवावरील विश्वासाबद्दल परस्पर वैर देवाने ठेवले. अर्थात हव्वेला दोन संतान झाले, दोन वेगवेगळ्या बीजांपासून, एक सर्पापासून काईन व आदमापासून हाबेल. काईन हा आदमाचा पुत्र असता तर तो देवाचा पुत्र असता, परंतु त्याने हाबेलाचा खून का केला? कारण योहानाचे पहिले पत्र 3:12 म्हणते, काईन त्या दुष्टाचा होता. अर्थात आदम दुष्ट नाहीये, ही गोष्ट समजून घ्या. हा दुष्ट जो शब्द आहे हा सर्पाला संबोधलेला आहे. हा धूर्त व्यक्ती होता ज्याने देवाच्या वचनात मिलावट करून हव्वेला दिली आणि हव्वेला भ्रष्ट करून पापात पाडले आणि मानव जात शापाखाली आली. म्हणून हा दुष्ट व्यक्ती होता आणि तोच काईनाचा बाप होता. त्याने आपल्या बंधूचा वध केला. त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काईनाची कृत्ये दुष्ट होती आणि त्याच्या बंधूची नीतीची होती. प्रत्येक झाड आपल्या फळावरून ओळखण्यात येते. वाईट झाडाला चांगली फळे येऊ शकत नाहीत, चांगल्या झाडाला वाईट फळे येऊ शकत नाही. अर्थात प्रत्येक व्यक्ती आपल्या फळावरून ओळखण्यात येतो. काईन हा दुष्टापासून असल्या कारणाने त्याच्या बापाची सर्व वैशिष्ट्ये, गुणधर्म त्याच्यात दिसून येत होते. अर्थात प्रत्येक बीज आपल्याच जातीचे फळ आणील असं वचन म्हणते. काईनाचे हे दुर्गुण कुठून आले? त्या दुष्टापासून. येशूने म्हटले, सैतान प्रारंभापासून मनुष्य घातक होता. त्या सैतानाने खुनाचा आत्मा त्या काईनामध्ये घातला सर्पाद्वारे. आदम हा दुष्टापासून नव्हता. आदमाच्या वंशावळीच्या पुस्तकात उत्पत्ती 5 मध्ये काईन आम्हाला आढळत नाही. लूक 3:23 ते 38 काईन आदमाचा पुत्र दाखविलेला नाहीये. एक इतिहास याच्या 1 अध्यायातल्या 1 वचनात आदम, शेत आणि अनोश दाखविलेला आहे. आदमाचा पुत्र काईन दाखविलेला नाही. त्यानंतर यहुदाचे पत्र याचं 14वं वचन म्हणते, आदमापासून 7वा पुरुष हनोक. आदमापासून 7वा पुरुष, अर्थात आदमापासून आम्ही मोजावे. काईन जर त्यात घातला तर हनोक 8वा होतो. संपूर्ण बायबलमध्ये कुठेही काईन हा आदमाचा पुत्र म्हटलेला नाही. काईन हा हरामाची संतान होता. त्याची वंशावळ आम्ही उत्पत्ती 4:16 ते 24 मध्ये आम्ही पाहतो. अर्थात सर्व समर्थ देवाकडून त्याची लावगड करण्यात आली नव्हती. लक्षात घ्या, आदम हा गहू होता, परंतु काईन हा सर्पाद्वारे निधन पेरण्यात आले होते. अर्थात प्रियजन हो, हे सत्य ज्ञानी लोकांपासून, विद्वान लोकांपासून लपविण्यात आलेले आहे. काईनाचा वंश महान लोकांचा होता. जगाच्या ज्ञानाने भरलेले हे लोक होते. ते संशोधक, मोठी मोठी नगरे बांधणारे मोठे बिल्डर होते, महान व्यापारी होते. उत्पत्ती याच्या 6 अध्यायामध्ये देवपुत्र हा शब्द पाहतो. अर्थात देवपुत्र हे गॉडली फॅमिलीज म्हणजे आध्यात्मिक कुटुंबांतून आले होते, नीतिमान वंशांतून हे आले होते.
लूक 3 अध्यायातल्या 38 वचनात आम्ही पाहत आहोत की आदाम हा देवाचा पुत्र होता आणि आदमाचा पुत्र हाबेल याला ठार मारल्यानंतर आदमाला त्यानंतर शेत झाला. शेथापासून जे संतान झाले हे सर्व देवपुत्र म्हणून ओळखण्यात आले. त्या शेथापासून नोहापर्यंतचा हा वंश आढळतो. हा नीतिमान वंश होता. उत्पत्ती 4:26 मध्ये आम्ही पाहतो की अनोशाला शेथाने जन्म दिल्यानंतर लोक देवाच्या नावाने प्रार्थना करू लागले असे वचन म्हणते. अर्थात वचन दाखविते की देवपुत्र आत्म्यात आणि खरेपणात देवाची भक्ती करू लागलेले आहेत. परंतु काईन देवाच्या उपस्थितीपासून दूर गेलेला आहे. त्याचे लोक दूर गेलेले आहेत. हे मूर्तीपूजक बनलेले आहेत. अर्थात पवित्र बीज शेताचे वंशज हे यहोवाची प्रार्थना करणारे होते. देवाने येथे त्याचे पवित्र बीज आणि काईनाचे दुष्ट बीज यांचा फरक दाखविलेला आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला आढळत आहे की या देवपुत्रांनी पाप केलेले आहे. अर्थात त्यांनी देवाचा करार मोडलेला आहे व मानव कन्यांशी ते गेलेले आहेत आणि ज्या त्यांना आवडल्या त्या त्यांनी बायका केलेल्या आहेत. अर्थात मानव कन्या या दुष्ट कुटुंबांना दर्शवित आहे जे काईनापासून जन्मले होते आणि त्या स्त्रियांकडे ते मोहित होऊन विवाहबद्ध झालेले आहेत. आणि अशा दोन वेगवेगळ्या जातीच्या संकरणांतून जे जन्माला आले ते संतान प्राचीन काळी पृथ्वीवरील नामांकित व्यक्ती होते. अर्थात येथे आम्ही दोन वेगवेगळ्या प्रकारचे संतान पाहत आहोत. अर्थात उत्पत्ती 24:3 मध्ये आम्ही पाहतो, मी तुला परमेश्वराचे आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घेण्यास सांगतो की ज्या कनानी देशात मी राहत आहे त्यांच्या मुलींपैकी कोणतीच माझ्या मुलासाठी तू नवरी पाहणार नाहीस. अब्रामाचा हा शब्द आहे. अब्रामाने आपला विश्वासू सेवक एलिएझर याला सांगितले होते की माझ्या पुत्राला कनान देशांतील मुलगी बायको करून देऊ नये. अर्थात आम्ही पाहतो की अब्राहम हा त्या न्यायी पिढींतील होता. ही गोष्ट अब्राहमाला माहीत होती की अविश्वासणाऱ्या लोकांबरोबर संबंध जोडून विजोड होणे हे देवापुढे मोठे पाप आहे. आम्ही गणना 25 अध्यायात पाहतो की इस्रायली लोक शिट्टीम मध्ये राहत होते तेव्हा त्यांनी मवाबी कन्यांशी व्यभिचार करू लागले आणि त्या स्त्रिया त्यांना आपल्या देवाच्या यज्ञांस बोलावू लागल्या. तेथे ते भोजन करून त्यांच्या देवांना नमन करू लागले. अशा प्रकारे इस्रायल लोक बाल पौराच्या भजनी लागले म्हणून परमेश्वराचा कोप त्यांच्यावर भडकला. प्रियजन हो, देवाने जुन्या करारात आज्ञा दिली होती की तुम्ही या वंशांबरोबर कधीही विवाह करता कामा नये. आपली मुले त्यांना देता कामा नये. त्यांची मुले तुम्ही करता कामा नये. इस्रायलचं पुस्तक याच्या 9व्या अध्यायात 1 ते 2 वचन मी आपल्यापुढे वाचत आहे. या सर्व गोष्टी झाल्यावर सरदार मसपाशी येऊन म्हणू लागले, इस्रायल लोक याजक व लेवी हे देशोदेशींच्या लोकांपासून निराळे राहिले नाहीत. ते कनानी, हित्ती, परिज्जी, यबुसी, अम्मोनी, मवाबी, मिस्री व अमोरी यांच्याप्रमाणेच अमंगळ कृत्य करीतात. त्यांनी आपणास व आपल्या पुत्रांस त्यांच्या कन्या केल्या आहेत. पवित्र बीज देशोदेशींच्या लोकात मिसळून गेले आहे. सरदार व शास्ते यांचा हात या पातकात प्रमुख आहे. प्रियजन हो, हे पातक होतं देवापुढे आणि इस्रायल लोकांनी आपल्या स्वतःला वेगळे न ठेवता पवित्र बीज विटाळून टाकले. हीच गोष्ट या उत्पत्ती 6 अध्यायात घडली. हे देवपुत्र मानव कन्यांपाशी गेले तेव्हा त्यांच्यापासून जे संतान उत्पन्न झाले त्यांना महाकाय म्हणण्यात आलेलं आहे. ह्यानंतरचं 5वं वचन आम्हाला शिकविते की पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे. त्यांच्या मनांतील येणाऱ्या विचारांच्या सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात असे परमेश्वराने पाहिले. अर्थात 4थ्या वचनानंतर आम्हाला हे 5वं वचन या जगामध्ये दुष्टाई वाढल्याचे चित्र दर्शवित आहे आणि या कारणानेच देवाने संपूर्ण जग त्यांच्या दुष्टाईमुळे नष्ट करण्याचा निर्णय घेतला. हे नामांकित पुरुष का होऊन गेले? कारण यांनी संपूर्ण पृथ्वीवर भूतलावर राज्य केलेलं आहे. नोहाच्या वेळेला देवाने महापुराद्वारे संपूर्ण जगाचा विध्वंस केला. परंतु हे नेफिली वंश जो आहे हा या तारवांतूनच प्रवास करून आलेला आहे. अर्थात
नोहाच्या कुटुंबातच हा होता. जे नेफिली महापुरा अगोदर होते ते सर्व महापुरात नाश पावले का? होय. जर ते नाश पावले तर मग गणना 13:33 मध्ये ते आम्हाला कसे आढळतात? नोहाच्या तारवात 8 व्यक्ती होते जे वाचले गेले महापुरांतून. नोहा हा पूर्ण शुद्ध असा शेथाच्या वंशांतून आला होता. हे सर्प वंश महापुरानंतर कसे काय पुढे गेले असावे? कोणाकडून हे सर्पबीज पुढे नवीन जगात आले असावे नोहानंतर? कारण उत्पत्ती 9:19 प्रमाणे पृथ्वीवर मानवांचा विस्तार नोहाच्या कुटुंबाकडून झाला. नोहाचे पुत्र शेम, हाम व याफेत. परंतु सर्प वंशाने तारवांतून प्रवास केलेला आहे. कुठून हे बीज आले असावे? तर नोहाची पत्नी ही काईन वंशांतून असावी. काही वर्षापर्यंत ते सर्पवंश संत होते. पुढे त्यांतून अनेक वर्षानंतर तेथे दानव निर्माण झाले. उदाहरणार्थ आम्ही पाहतो की जी मुले या जगात जन्माला येतात कैक वेळेला त्यांचे डोळे घारे किंवा निळे आम्हाला आढळतात. त्यांच्या खापर पंजोबापर्यंत आम्ही चौकशी केल्यावर आम्हाला आढळते की तसं कोणी नव्हतं. परंतु अचानक असे गुणधर्म त्या मुलांमध्ये दिसून आले. हे त्या गुणसूत्रामध्ये होते. अर्थात तेथे दोन्हीही बीजे एकमेकात मिसळून गेली व त्यांतून हे महाकाय जन्मले. महाकाय हा शब्द त्यांनाच संबोधित नाही जे उंच, धिप्पाड, शरीराच्या बांध्याने आकाराने मोठे तगडे होते. अर्थात हा शब्द त्यांनाही दर्शवितो जे विचारांनी, बुद्धीनेही धिप्पाड होते. म्हणूनच त्यांना नामांकित व्यक्ती बोलले गेले आहे. ते अतिशय दुष्ट व विकृत होते आणि त्यामुळेच ही पृथ्वी विटाळली गेली. आम्ही पाहतो की उत्पत्ती याच्या 3ऱ्या अध्यायामध्ये देवाने सर्पाला शाप दिलेला आहे. लक्षात घ्या, सर्प डिफॉर्म झालेला आहे. नंतर 4थ्या अध्यायात सर्पाचा पुत्र काईन हा देखील शापित झालेला आहे. 4था अध्याय याचं 11वं वचन म्हणते, तर आता तुझ्या हातून तुझ्या भावाचे पडलेले रक्त प्राशन करण्यास ज्या भूमीने तोंड उघडले आहे तिचा तुला शाप आहे. काईन हा शापित झालेला आहे. देवाच्या उपस्थितीत तो निघालेला आहे. उत्पत्तीचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि याचं 25 वचन म्हणते, तो म्हणाला कनान शापित होईल, तो आपल्या बांधवाच्या दासांचा दास होईल. हामाचा पुत्र कनान हा शापित झालेला आहे. हा 3रा व्यक्ती या उत्पत्तीच्या पुस्तकात आम्हाला आढळत आहे ज्याला शाप लागलेला आहे. अर्थात पहिला सर्प, दुसरा काईन आणि 3रा कनान. कनान हा शापित झाला. आणि प्रियजन हो, ह्या कनानापासून आम्ही उत्पत्ती 10-15 अध्यायात पाहत आहोत. कनान याला सिदोन हा पहिला मुलगा झाला. सिदोन हा पहिला मुलगा आणि हेत, यबुसी, अमोरी, गिर्शी, हिव्वी, आर्की, शिर्शी, शिनी, अवार्दी, समारी व हमाती हे झाले. पुढे कनानी कुळांचा विस्तार झाला. कनान्यांची सीमा सिदोनाहून गरारा जाण्याच्या वाटेवर गज्जापर्यंत आणि सदोम, गमोरा, आदमा व सबोईम यांच्याकडे जाण्याच्या वाटेवर लेशापर्यंत होती. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की देश जो इस्रायल लोकांना देवाने दिला, या कनान देशात 7 राष्ट्रे होती. अमोरी, हित्ती, यबूसी, गिरगिशी, हिव्वी आणि आम्ही ही सर्व राष्ट्रे पाहतो. या ठिकाणीच आम्हाला नेफिली वंश, अनाकी वंश आढळत आहेत. कनानाचे जे पुत्र इथे आम्हाला दिसत आहेत हे सर्व त्या सर्प वंशांतूनच पुढे आले. गणना याच्या 13 अध्यायामध्ये ही गोष्ट पाहतो की मोशेने कनान देश हेरण्यासाठी 12 हेर इस्रायलाच्या 12 वंशांतून पाठविले होते. ज्या वेळेला हे 12ही हेर परत आले त्यावेळेला त्यांतील 10 हेर जे होते त्यांनी संपूर्ण इस्रायली मंडळीमध्ये वाईट बातमी पसरविली. गणनाचं पुस्तक याचा 13वा अध्याय 32 आणि 33 वचन मी आपणा पुढे वाचतो. त्याचप्रमाणे जो देश हेरून ते आले होते त्याविषयी इस्रायल लोकांना त्यांनी अनिष्ट बातमी दिली. ते म्हणाले, जो देश हेरण्यासाठी आम्ही गेलो होतो तो तेथील रहिवाशांना ग्रासून टाकणार आहे. तेथे आम्ही पाहिलेले सर्व लोक मोठे धिप्पाड आहेत. तेथे नेफिलीम म्हणजे नेफिली घराण्यांतील अनाकाचे वंशज आम्ही पाहिले. त्यांच्या पुढे आम्ही स्वतःच्या दृष्टीने टोळासारखे दिसलो आणि त्यांनाही तसेच भासलो. आणि हे अतिशय बलवान आणि धिप्पाड लोक होते. आणि हे नेफिली वंश कनानी लोकात वस्ती करीत होते. अनुवाद याचं पुस्तक 1 अध्याय 28 वचन म्हणते, आम्ही कुठे निघालोत
तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत. तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहोचले आहेत. आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले असे आमच्या भाऊबंधांनी आम्हाला सांगितले. तेव्हा आमच्या हृदयाचे पाणी पाणी झाले. तेव्हा मी तुम्हाला म्हणालो, घाबरू नका, त्यांना भिवू नका. तुमचा देव परमेश्वर तुमच्या अग्रगामी आहे. त्याने मिसर देशात तुमच्या देखत जे जे केले ते सर्व करून तो तुमच्यासाठी लढेल. आणि प्रियजनो, देवाने इस्रायल लोकांना या ठिकाणी विजय दिलेला आहे. मला आशा आहे की आजचा हा संदेश यांतून तुमच्या पुढे खरं चित्र मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रभू परमेश्वर तुम्हा सर्वांना त्याची कृपा, अनुग्रह आणि दया देव. आमेन. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले? तुम्ही कृपया कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता किंवा आमच्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.